नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 30. अपसव्य गतीचे विज्ञान. सर्व दृश्यमान वस्तू ओतप्रोतांच्या म्हणजेच इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सच्या सापेक्ष संघात गतीमुळे रिलेटिव्ह कॉन्ग्रिगेशन उत्पन्न होतात हे आपण पाहिले आहे. सर्व वस्तुजाताचे मूळ अवस्तू वा अजड असणाऱ्या ओतात आहे. ओताच्या असल्या संघातामुळे वस्तुधारणा उत्पन्न होऊन पलीकडे अशीच धारणा जर सतत कायम राहिली तर त्या वस्तुजातात चैतन्याची जाणीव उत्पन्न होऊन प्राणशक्ती उत्पन्न होते. प्राणशक्तीचा व्यापार सुरू झाला की कर्मबंधनाने भारी जीव त्या प्राणशक्तीला त्या जड देहाद्वारे राबवून घेतो. अशा तऱ्हेने जडात चैतन्य व चैतन्यात जीवभाव उत्पन्न होतो. जीवाची अशी उत्पत्ती साम्यवादी रशियन लेखकांनी सुद्धा मानली आहे. भगवद्गीता या महान सिद्धांतांचे वर्णन एका श्लोकात करते. इच्छाद्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः. अध्याय 6, 13. ओतांच्या सापेक्ष गतीमुळे असला संघात उत्पन्न होऊन जड सृष्टी व जीवसृष्टीचा आभास उत्पन्न होतो. यालाच माया असे म्हणतात. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे ते आहे असे वाटणे. याला माया असे नामाभिधान आहे. सिनेमात चाकावरून रील फिरत असते, परंतु चित्रांच्या संघातामुळे पडद्यावर प्रत्यक्ष जीवनचित्रे साकारतात. पडद्यावर तर काहीच नसते, पण रील चालू असेपर्यंत सर्व काही आहे असे वाटते. आता हेच रीळ जर उलट गतीने फिरविले तर विरुद्ध घटना दिसू लागतील. ओतांच्या सापेक्ष सव्य गतीमुळे वस्तुजाताचा आभास होऊन प्रत्यक्ष जग उत्पन्न झाल्याचा अनुभव येतो. त्या ओतांची गती कुंठित म्हणजे बंद केल्यास जगोत्पत्तीचा अनुभव येणार नाही. रीळ जर फिरलेच नाही तर सिनेमा कसा दिसणार? पण ते रीळ जर उलट गतीने फिरविले तर घटनांचा आभास न होता विघटनांच्या आभासामुळे वस्तुजाताचे प्रत्यक्ष विघटन म्हणजे विध्वंस होईल. जारण मारण विद्येत वस्तुजाताला धारण करणारी ओतप्रोत गती व शरीराभोवती प्रकाशमान असणाऱ्या तेजोवलयाची गती उलट करतात. त्यातून विनाश उत्पन्न होतो. विश्वाच्या कोपऱ्यात कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल्स आहेत. प्रत्येक वस्तुजाताची प्रकाशाची सुद्धा गती उलट करून त्यांना ते स्वतःकडे आकर्षून घेतात. त्या भयानक काल उदरात सर्व वस्तुजात दर क्षणी गडप व नष्ट होत आहे. त्या कृष्णविवरात आहे तरी काय? मृत्यू, काल, शून्य. ओतांच्या उलट गतीचा परिणाम म्हणजे विध्वंस, शून्यावस्था होय. चक्रव्यूह व अभिमन्यू. व्यासरचित महाभारतातील द्रोणपर्वात चक्रव्यूह कथाभाग आला आहे. अधिकांश लोक केवळ कथा मानून त्यातील गहन योग रहस्यांकडे पाठ फिरवितात. कोणत्या गोष्टीला काय मानावे हा व्यक्तिगत धारणेचा व बुद्धिशक्तीचा प्रश्न आहे. परंतु त्या कथेतील दिव्य योगानुभवाकडे जाणत्याचे लक्ष गेल्यास तदनुसार श्रेष्ठ साधकाने कशी साधना करावी, कसे वागावे असा बोध घेतल्यास अधिक योग्य होऊन अखिल मानव समाजास उपकारक होईल. त्यातील यौगिक रहस्य पाहूया. प्रथम कथा जशी दिली आहे तशीच पाहू. कथा मोठी रोचक व अवीट आहे. भीष्मानंतर कौरवांचे सेनापती द्रोणाचार्य झाले. पांडवांना कोंडीत आणून जेरीस आणण्याकरिता द्रोणाचार्यांनी आपल्या सैन्याची रचना अद्भुत चक्रव्यूहात केली. त्या चक्रव्यूहाला एकाच बाजूने द्वार होते. बाहेर निघायला सुद्धा एकच द्वार असून अशी चक्रव्यूहात एकामागे एक 7
द्वारे होती. द्रोणाचार्यांनी संधी साधून पांडव पक्षातील वीरांना ते चक्रव्यूह भेदन करून विजय मिळविण्यास सांगितले आणि ते जमत नसल्यास सरळ सरळ पराजय कबूल करण्यास सांगितले. त्याच वेळी दुर्दैवाने चक्रव्यूहाचा भेद करण्याची किमया जाणणारा अर्जुन श्रीकृष्णासह कौरव पक्षीय संसप्तकांशी युद्ध करण्यात गुंतला होता. युद्ध 3 अहोरात्र चालू होते. ते युद्ध सोडून अर्जुनास चक्रव्यूहाचा भेद करण्यास येणे शक्यच नव्हते. अर्जुनाशिवाय चक्रव्यूह भेदन करणारा कोणीही वीर पांडवात नव्हता. आता प्रसंग मोठा कठीण आला होता. काय करावे ते धर्मराजाला सुचेना. धर्मराज चिंताग्रस्त होऊन बसले होते. ही वार्ता पांडव सैन्यात पसरली. अर्जुनाचा सुभद्रेपासून झालेला अभिमन्यू नामक एक पुत्र होता. तो त्यावेळेस अगदी किशोर वयाचा होता. त्याने आपल्या चुलत्याची चिंता जाणून चक्रव्यूह भेद करण्याची तयारी दाखविली. परंतु अभिमन्यू केवळ चक्रव्यूहात शिरणे जाणत होता. त्यातून बाहेर पडण्याचे ज्ञान त्याला नव्हते. चुलत्याजवळ जाऊन अभिमन्यूने चक्रव्यूह भेद करून पांडव पक्षाची प्रतिष्ठा सांभाळण्याची तयारी दर्शविली. अभिमन्यू किशोर वयाचा आणि कौरव पक्षातील अतिरथी महारथी त्या चक्रव्यूहाच्या रक्षणार्थ ठेवले होते. एक किशोर बालक द्रोण, कृप, जयद्रथ, कर्ण, दुर्योधनादी महान योद्ध्यांशी एकटा कसा लढेल? शिवाय अभिमन्यू व्यूहात शिरणेच जाणत होता. तो त्यातून बाहेर पडणार कसा? परंतु अभिमन्यूने काका धर्मराजाला परोपरीने समजाविले व चक्रव्यूह भेदन करण्यास भीमासह निघाला. चक्रव्यूहाच्या प्रथम द्वारावर जयद्रथ होता. त्याने चक्रव्यूहात अभिमन्यूला जाऊन दिले, पण पराक्रमी भीम मात्र चक्रव्यूहात जाऊ शकला नाही. एकटा अभिमन्यू चक्रव्यूहात शत्रूशी शर्थीने लढत होता. पराक्रमी बापाचाच मुलगा होता तो. त्याने थोड्याच वेळात 6ही द्वारे भेदून त्या द्वाररक्षकांचा पराभव करून 7व्या दारात प्रवेश केला. आता मात्र प्रसंग बिकट होता. 7व्या द्वाराचा रक्षक स्वतः दुर्योधन होता. आपण हरतो आहोत असा रंग पाहून दुर्योधनाने उर्वरित 6 द्वाररक्षकांना आपल्या सहाय्यार्थ बोलावून 7 महान योद्ध्यांनी एकट्या किशोरवयीन निशस्त्र अभिमन्यूवर एकदम हल्ला केला आणि त्याला भूमीवर लोळविले. पण तो वीर बालक शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूशी लढत राहिला. धारातीर्थी पडलेल्या अभिमन्यूच्या मस्तकावर जयद्रथाने लाथ मारून त्याचा अपमान केला. बाहेर उभा असलेला भीम हे सर्व असहाय्यपणे पाहत होता. वीर बालक अभिमन्यू 7 जणांकडून मारला गेला. लत्ता प्रहराचा अपमान सहन करून पांडव सैन्यात शोककळा पसरली. धर्मराजाला तोंड दाखविणे कठीण झाले. अर्जुनाला आता काय सांगावे असा प्रश्न धर्मराजासमोर पडला. 3 अहोरात्र संसप्तकांशी युद्ध खेळून त्यांना पराजित करून अर्जुन मोठ्या उत्साहाने आपल्या छावणीत परत आला. तो त्याने अभिमन्यू वधाची दुःखद वार्ता ऐकली. अभिमन्यूच्या वधापेक्षा अभिमन्यूला मारताना जयद्रथाने लत्ता प्रहार करावा ही गोष्ट अर्जुनासारख्या वीर क्षत्रियाला सहन करणे शक्यच नव्हते. त्याने तात्काळ प्रतिज्ञा केली की सूर्यास्तापूर्वी त्याने जर जयद्रथाचा वध न केला तर तो आत्मदहन करेल. प्रतिज्ञा तर केली, पण ती पार कशी पाडायची? कारण अर्जुनाची घोर प्रतिज्ञा ऐकून द्रोणांनी जयद्रथाचे रक्षण करण्याकरिता आणखी एका जटिल अशा सहस्र दल कमल व्यूहाची रचना करून त्याच्या मध्यभागी जयद्रथाला सुरक्षित ठेवले. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.